चल बाबा माया, आपला आपल्यालाच प्यावा लागणार आहे करून. शांतपणे बसून चहा पिऊया आता. त्याचं काय आहे ना माया, आज जर दादा असता ना तर आपल्यावर ही वेळच आली नसती. आपल्याला असं कोणी वाऱ्यावर सोडलंच नसतं. पण काय आहे, प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, स्वतःचा स्वार्थ बघतो. जगात सगळे स्वार्थी झालेत. माझाही संसार आहे, मूल आहे, सून आहे आता, पण काय कोणाला काही पडलेलीच नाही. वाऱ्यावर सोडलेलं आहे आम्हाला. काय नाही नाही, कोणाला काळजी नाहीये, मी तेच म्हणतेय. काय रोज रोज तेच तेच रडगाणं. दुसरं काही येत नाही का तुम्हाला? आणि हा चहा कोणी भरलाय? ह्यांनी भरला. मी भरला का? चहा प्यायचा आहे मला, पोहायचा नाहीये त्यात. तुझा कप बघू. तेवढाच हवाय मला, इकडे आण. अहो पण मी कमी केला असता ना चहा. माझा कप का घेतला? ओके ओके ओके, नो इश्यू, नो इश्यू. अरे बापरे, आता काय होईल? माया, असं कसं पडला हातातून कप? हा, नको होता तर बाजूला काढून ठेवायचा ना. हा वाया कशाला घालवायचा असा? नाही मी नाही. तुला माहित नाही तुझ्या हातातला कसा पडला? आता बनव तुझं, मी नाही बनवणार चहा आता. अहो पण मला खरंच नाही. नाही, सगळं संपलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आपल्या हातात फक्त एकच संधी होती, ती पण गेली. मीरा, स्वतःला दोष देऊ नकोस. पण माझ्यामुळेच झालंय ना हे सगळं. असं काहीच नाहीये. तू तुझं काम व्यवस्थित केलं होतंस. आपण असं समजूयात की आज नशीब आपल्या बाजूने नव्हतं. नाही, ताई जर वेळेवर आली नसती ना तर त्या मायाने ते द्रव्य. मीरा, हे बघ, जे झालं ते झालं. आता त्याचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाहीये. आजचीच रात्र आहे आपल्या हातात.
आणि आज ती मंजिरी पिंजऱ्यात जायलाच हवी. आणि त्यासाठी ते द्रव्य तिच्या रक्तात जायला हवं. ते 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 शक्य नाही आता. ताई, तिला आपल्यावर संशय आलाय. आता ती आपल्या हातचं ना पाणी पण पिणार नाही. तू बघ. असं नाहीये काही. मंजिरी, ही मंजिरी असणार. तुम्ही दरवाजा उघडा. ताई, हे बघ, मी तुला सांगून ठेवते, माझ्या आयुष्यात पडू नकोस. माझ्या आयुष्यातले निर्णय मी घेईन, तू नाही. मीरा, मीरा, तुझ्या या बहिणीला सांग, माझ्या सोबत छक्के पंजे खेळायचे नाहीत. मी काय केलंय? हे साळसूतपणाचा आव आणू नकोस हा. मायाचा कप का फोडलास तू? काय होतं त्याच्यात? सांग. काय ग, तुला तुझ्या पोटच्या पोरीची काळजी नाहीये का? नाहीये? ठीक आहे, मग आजच संपवते तिला. थांब. हे बघ, वेदाला मध्ये आणू नकोस. मी आहे ना, मी शब्द दिलाय तुला. हे काय करतायत मला माहित नाहीये, पण मी माझा शब्द मोडणार नाहीये. कळलं? हो ना, मग समजाव तिला. पंख फुटले तिला, उडायला लागले खूप. अथर्व, तूही समजाव जरा तुझ्या कैलासवासी बायकोला. हा, काय झालं? ही सगळी नाटकं माझ्यासमोर करू नकोस अथर्व. कारण तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये की आता तुझ्याकडे आजी आणि माझी दोन्ही बायका आहेत. फरक इतकाच आहे की तू तिला बघू शकत नाहीस आणि मी बघू शकते. विश्वास बसत नाहीये? अरे मी खरंच बघू शकते हिला. जुनं शत्रुत्व आहे आमचं. त्या दिवशी त्या आउट हाऊस मध्ये मीच तर संपवलं होतं हिला. मंजिरी, जास्ती बडबड करायची नाही माझ्या समोर. वेदा हवी आहे ना, हवी आहे ना. मीरा, तूच समजव या दोघांना. आता सगळं तुझ्याच हातात आहे. या बाईलाही आणि या बैलालाही. मंजिरी, हिचा संशय वाढतच चाललाय. आपल्याकडे वेळ कमी आहे खूप.